नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। 5वी नवोदय आणि 5वी शिष्यवृत्ती यासाठी आपण वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत। त्यामध्ये आज आपण 5वी शिष्यवृत्तीच्या गणिताचा पाचवं प्रकरण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हे प्रकरण पाहणार आहोत। 5वी शिष्यवृत्तीचा हा आज आपला 11वा व्हिडिओ असेल। बघा, आधी आपण समजून घ्यायचं आहे आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये यातला स्वाध्याय आपण बोर्डवर पाहणार आहोत। बघा, मोठ्यात मोठी संख्या कशी बनवायची आणि लहानात लहान संख्या कशी बनवायची हे आपल्याला यातून शिकायचं आहे। आता बघा, दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करत असताना काय करायचे, तर दिलेले अंक उत्तरत्या क्रमाने मांडावेत हे लक्षात घ्यायचे। पहिला मुद्दा, समजा आपल्याला असे अंक दिलेत 1 3 7 9, 1 3 7 9 आणि इथं 2 दिलेत। तर दिलेले अंक आपल्याला मोठी संख्या बनवत असताना काय करायचं आहे, उत्तरत्या क्रमाने मांडायचे। म्हणजे अगोदर 9, नंतर 7, नंतर 3, नंतर 2, नंतर 1 हे झाला उतरता क्रम। लक्षात येते? मोठी संख्या बनवत असताना काय करायचे, उतरत्या क्रमाने मांडावेत। व सर्वात लहान संख्या तयार करत असताना शून्य नसल्यास दिलेले अंक काय करायचे, चढत्या क्रमाने मांडायचे। आता ह्याच्यापासूनच जर चढता क्रम आपल्याला करायचा आहे, समजा काय करायचे, चढता क्रम करायचा आहे। चढता क्रम करायचा आहे। चढता क्रम करायचा असल्यावर म्हणजे लहान संख्या बनवायची असल्यावर आपल्याला काय करायचं, चढता क्रम। बघा, हेच अंक 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 7 9। ओके, आता बघा इथं पुन्हा आणखीन आपल्याला अंक दिलेले आहेत, त्या अंकापासून आपल्याला संख्या बनवायची आहे। आता 3 5 2 9 8 या संख्यापासून आपल्याला मोठी संख्या बनवत असताना काय करायचं, 8 अगोदर घ्यावं लागेल, है की नाही। उतरता क्रम बनवायचा आहे। मोठी संख्या बनवत असताना 8 नंतर 9 अगोदर घ्यावं लागेल, त्यानंतर 8, है की नाही। त्यानंतर 5, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 2 म्हणजे 98,532 ही काय झाली, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली या अंकापासून। आता लहान बनवताना काय करायचं, तर आपल्याला कोणता क्रम घ्यायचा, चढता क्रम। म्हणजे सगळ्यात लहान अंक अगोदर, त्यानंतर त्याच्याहून थोडा मोठा 3, त्याच्याहून थोडा मोठा 5, त्याच्याहून थोडा मोठा 8 आणि त्याच्याहून सगळ्यात मोठा 9 म्हणजे 23,589। लक्षात आलं? अतिशय सोपं आहे। बघा काय आहे याच्यामध्ये, तर जेव्हा आपण दिलेल्या अंकापासून संख्या बनवत असतो तेव्हा आपल्याला जर मोठी संख्या बनवायची असेल तर काय करायचंय, उतरता क्रम घ्यायचा आहे। काय करायचंय, उतरता क्रम घ्यायचा आहे। आणि लहान संख्या बनवत असतो आपण तर त्यापासून कोणता क्रम घ्यायचा आहे, चढता क्रम घ्यायचा। हे इथं लक्षात घ्यायचं। दिलेल्या अंकात शून्य असल्यास सर्वात लहान संख्या तयार करताना तो डावीकडून दुसऱ्या स्थानावर घ्यावा। बघा, आता शून्याचा प्रश्न आहे। शून्य असल्यावर काय करायचं, हे बघा ही संख्या आहे, या अंक दिलेत आपल्याला, याच्यापासून आपल्याला काय करायचे, लहान बनवायचे। तर लक्षात ठेवायचं, लहान बनवताना आपण काय करत असतो, सगळ्यात लहान अंक अगोदर, त्यानंतर 2 नंबरला मात्र शून्य घ्यायचं आहे। काय घ्यायचं आहे, शून्य घ्यायचं। त्यानंतर थोडा मोठा 6 येईल, त्याच्यानंतर मोठा 7 येईल, त्यानंतर मोठा 8 येईल। लक्षात येते, 40,678। म्हणजे लहान संख्या बनवताना शून्य डावीकडून 2 नंबरला, हे बघा ही उजवी ही डावी दिशा, डावीकडून 2 नंबरला घ्यायचं। आणि जर आपल्याला ही लहान संख्या झाली, मोठी बनवायची असली याच्यापासून, आता मोठी बनवायची असल्यावर काय करावं लागेल, बघा हे शून्य जे आहे ना, तर हा शून्य मोठी बनवत असताना आपण काय करायचं आहे, सर्वात शेवटी घ्यायचं आहे। बघा इथं नाही लिहिलेलं असं, मी सांगतोय तुम्हाला। बघा, मोठी बनवताना आपण काय करत असतो, मोठा अंक सगळ्यात अगोदर घेतो, म्हणजे याच्यातला 8 घेतला, त्यानंतरचा 7 घेतला, त्यानंतरचा 6 घेतला, त्यानंतरचा 4 घेतला आणि सगळ्यात शेवटी शून्य घेतला। म्हणजे मोठी बनवताना शून्य सर्वात शेवटी आणि लहान बनवताना हे बघा हे 2 नंबरला, कुणीकडून, डावीकडून। दशक स्थानी नाही बरं, इथं नाही, इकडनं डावीकडून, है की नाही।
तर हे इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा तिसरा मुद्दा पाहूयात आपण. बघा तिसऱ्यामध्ये काय सांगते, विशिष्ट अंकी सर्वात मोठ्या संख्येत प्रत्येक अंक हा 9 असतो. बघा सर्वात मोठी 9 अंकी संख्या ही आहे. लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला जर विचारलं एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर उत्तर काय येईल, 9 येईल. ओके. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती, 99 येईल. 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999. 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9999. 5 अंकी सर्वात मोठी संख्या 99999 येईल. 6 अंकी सर्वात मोठी संख्या बघा 9,99,999 हीच आहे की नाही. म्हणजे जशी जशी आपल्याला मोठी संख्या विचारलं की 9च्या पटीत अंक वाढवत चालायचे, आणि लहान संख्या विचारलं की इथं सांगितलेलं आहे बघा, विशिष्ट अंकी सर्वात लहान संख्येत डावीकडचा पहिला अंक 1 असतो व पुढील सर्व अंक किती असतात, 0 असतात त्याच्यासमोर. तर बघा आता इथं सोपं आहे लक्षात ठेवायला. 1 सर्वात लहान संख्या 1 अंकी 10. 2 अंकी संख्या सर्वात लहान कोणती आहे, 10 आहे. आणि 2 अंकी सर्वात मोठी कोणती आहे, 99 आहे. 3 अंकी सर्वात लहान 1000 आहे. 3 अंकी सर्वात मोठी 999 आहे. 4 अंकी 1000 आहे. 4 अंकी सर्वात मोठी 9999 आहे. म्हणजे हे इथं संबंध लक्षात ठेवा. लहान संख्या बनवताना आपल्याला 1 डावीकडे लिहायचा आहे आणि उजवीकडे 00 वाढवत चालायचे आहे की नाही. खूप सोपं आहे. आणि मोठी संख्या म्हटलं की 9च्या पटीत आपल्याला संख्या अंक वाढवावे लागणार आहे. त्यानंतर पहा आता चौथा प्रश्न, चौथा पॉईंट आहे इथला. 4 किंवा 5 अंक दिले असता किंवा 7 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या तयार करणे. आता कधी कधी काय होतं, 2-4च अंक देतात, 4 देतात आणि त्याच्यापासून म्हणतात 5 अंकी बनवा, 6 अंकी बनवा. ओके. 4 किंवा 5 अंक दिले असता सर्वात मोठी संख्या 6 अंकी किंवा 7 अंकी तयार करत असताना मोठा अंक डावीकडून, मोठा अंक बघा, मोठी बनवत असताना मोठा अंक डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा वापरावा. म्हणजे इकडे बघा आता हे 4, 5, 1 आणि 3 एवढे अंक दिलेले आहेत. 4च अंक दिलेत. आणि आता आपल्याला म्हटले की 6 अंकी संख्या बनवा. अंक तर किती दिलेत, फक्त 4च दिलेत. आणि 6 अंकी मोठी संख्या बनवायच्यापासून. तर मोठी संख्या बनवत असताना तुम्हाला माहीत आहे की मोठा अंक, आता आपण काय करत असतो, मोठी संख्या म्हणलं की उतरता क्रम घेत असतो. घेतला 5 अगोदर, 4 त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर 1, 5431. पण ही किती अंकी झाली, 4च अंकी झाली ना. आपल्याला 6 अंकी विचारलेस तर आपण काय करायचं, याच्यातला सगळ्यात मोठा अंक कोणता आहे तो डबल घ्यायचा. ओके, कळते. आता किती अंकी झाली आहे की नाही बघा, 5,55,431 आहे की नाही. जो मोठा अंक आहे तो काय करावा लागणार आहे, आपल्याला जास्त वेळा घ्याव्या लागणार आहे. व सर्वात लहान संख्या तयार करत असताना सर्वात लहान अंक डावीकडून पहिल्या अंकानंतर पुन्हा पुन्हा वापरावा. आता याच्या उलटा एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघा, सोपं आहे, अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. 6, 0, 2, 1. आता हे अंक किती आहेत, 4 अंकी आहेत. आपल्याला काय बनवायची, लहान संख्या बनवायची. आणि किती अंकी बनवायची, अंक तर 4 दिलेत पण बनवायची 6 अंकी. 6 अंकी बनवत असताना आता बघा, लहान बनवत असताना आपण काय करतो, सर्वात लहान अंक अगोदर, त्यानंतर 0 घेत असतो, त्यानंतर मोठा अंक, त्यानंतर हा मोठा. ही किती अंकी झाली, ही किती अंकी झाली, तर 4च अंकी झाली ना. मग आता आपल्याला 6 अंकी बनवायचं म्हणल्यावर काय करायचं, 0 अंक जास्त वेळा घ्यायचा. ओके, आता झालं बघा, आहे की नाही. आता झाली 6 अंकी संख्या. मग आपण 0 कितीदा घेतला, लहान बनवताना 0 अंक जास्त वेळा घ्यायचा, तर मोठी बनवताना त्या संख्येमधल्या मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा. आलं लक्षात. बघा आता इथं हे बघा, आता 4, 5, 1 या अंकापासून सर्वात मोठी 5 अंकी संख्या ही आहे बघा, मोठी 5 अंकी.
आता हे अंक दिले 4, मग 5 डबल वाढवला आहे की नाही, म्हणजे 5 जास्त वेळा घेतलेला आहे की नाही. हे किती अंक आहेत? 5 अंक आहेत. आणि ही संख्या किती आहे? 4 अंक आहे. तर लहान बनवताना, सर्वात लहान बनवताना, आता याच्यापैकी सर्वात लहान अंक जास्त घ्यावा लागेल. आता बघा, लहान बनवताना आपण या संख्येपासून लहान बनवायची. 1 3 4 5 1345. पण हे किती अंक झाली? 4 अंकी. आपल्याला विचारले किती? 5 अंकी. तर 5 अंकी बनवताना मग काय करायचं? सर्वात लहान अंक शून्य नाही तर शून्य असतं तर आपण शून्य वाढवले असते, पण शून्य नसल्यामुळं इथं काय आहे, जे अंक लहान आहे तो जास्त वेळा घेणार आहोत. आता मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला सगळं लक्षात आलं आहे. तर त्यामध्ये लक्षात घेण्यासारखे मुद्दे काय आहेत? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, जेव्हा लहान संख्या आपण तयार करत असतो तेव्हा आपण चढता क्रम घ्यायचा आहे. ओके. मोठी संख्या बनवत असतो तेव्हा उतरता क्रम घ्यायचा आहे. शून्य जर असला तर लहान संख्येमध्ये शून्य हा 2 नंबरला घ्यायचा आहे, तर मोठ्या संख्येमध्ये शून्य हा सर्वात शेवटी घ्यायचा आहे. बरं, 3-4 अंकापासून 4 अंक दिलेत आणि आपल्याला 6 अंकी संख्या विचारली, तेव्हा मोठी संख्या बनवत असताना त्यातला मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा आहे आपल्याला. तर मोठी संख्या बनवत असताना मोठा अंक जास्त वेळा घ्यायचा आहे आपल्याला, तर लहान संख्या बनवत असताना जो लहान अंक आहे तो जास्त वेळा घ्यायचा आहे. शून्य असेल तर शून्य हा अंक आपल्याला जास्त वेळा लहान संख्या बनवत असताना घ्यावा लागणार आहे. तर आता बघा, मोठ्यात मोठी व लहानात लहान आपल्याला संख्या तयार करणे यावर काही स्वाध्याय आहे आणि नमुना प्रश्न आहेत, ते आपण पाहूयात. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतोय, दिसतोय तुम्हाला पहिला प्रश्न? 1 ते 5 क्रमाने येणाऱ्या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या. आता थोडंसं हे केले त्यांनी, प्रश्नाला बदललंय. कोणती संख्या म्हटले? समसंख्या. 1, 2, 3, 4, 5 यापासून कोणती संख्या बनवायची? सर्वात मोठी. अगोदर आपण सर्वात मोठी संख्या बनवू. मोठी संख्या बनवत असताना उतरता क्रम घ्यावा लागणार आहे, आणि 5 अंकच दिले तर 5 अंकीच विचारले, त्याच्यामुळे काही अडचण नाही. 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 1. आता काय झाले? ही झाली आपली सर्वात मोठी संख्या 54,321. पण आता आपल्याला काय विचारलंय? समसंख्या विचारले. काय विचारले? समसंख्या विचारलं आहे. ही कोणती संख्या झाली तयार? 54,321 ही झाली कोणती संख्या? विषम संख्या झाली. एक स्थानी 1 आहे म्हणजे ही कोणती संख्या झाली? विषम संख्या. आता आपल्याला सम बनवायची. मग काय करायचं? या दोघांमध्ये काय केल्यानंतर जमते का पाहायचं. बघा, आता 54,321 आहे ना, हे 54,321. एकक आणि दशकाची आदला बदल करू आपण. बघा, आदला बदल. 1ला अलीकडे घेतलं, 2ला पलीकडे घेतलं. आता झाली का? 54,312 झाली का? कोणती झाली आता? सम झाली. आणि विषम विचारलं असतं तर ही लिहिली असती. सम विचारलं, ही तयार केली. आणि काहीच नाही विचारलं तर उत्तर हेच येणार आहे की नाही? समही नाही, विषमही नाही, तर सर्वात मोठी संख्या कोणती असं विचारलं असतं तर ही आलं असतं. लक्षात येते? त्याच्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर 54,312 ही समसंख्या आहे, हे उत्तर येणार आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात आपण. बघा, दुसरा प्रश्न तुम्हाला दिसतोय. 0 ते 9 मधील 2, 4, 6 हे अंक वगळून, काय म्हणतात? वगळून उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून बघा सर्वात मोठी संख्या बनवा. आता काय म्हणाले? 2, 4, 6 येऊ द्यायचे नाही. बाकीचे मग कोणते येऊ द्यायचे? 0, 1, 2 येऊ द्यायचा नाही, 3, 4 येऊ द्यायचा नाही, 5, 6 येऊ द्यायचा नाही, 7 बाकीचे घ्यायचे. आता सगळे 7 झाला, 8 झाला, 9 झाला, आहे की नाही? आता 0 ते 9 मधलं म्हणलं होतं ना त्यांनी, तर हे झाले. उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या म्हटलं की आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे. सर्वात मोठा अंक अगोदर घ्यायचा. याच्यातला सर्वात मोठा अंक कोणता येईल? 9 अगोदर येईल. त्याच्याहून थोडा छोटा 8 येईल. त्याच्याहून थोडा छोटा 7, त्यानंतर 5,
त्यानंतर 3, त्यानंतर 1. आता ही झाली, पण 0 राहिला ना, मग 0 2 नंबरला घ्यायचा आहे का? नाही, तो लहान संख्या बनवताना घ्यायचा. आपल्याला मोठी संख्या विचारली आहे की नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 98,75,310 आहे का पर्याय? 98,75,310. म्हणजे तुमच्या हे याच्यावरून एक लक्षात आलं असेल, मोठी संख्या बनवताना 0 सर्वात शेवटी म्हणजे एकक स्थानी, तर छोटी संख्या बनवत असताना 0 डावीकडून 2 नंबरला घ्यायचा आहे. कळालं? अशा पद्धतीनं हे जे प्रकरण आहे अतिशय सोपं, मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करणं. यामध्ये थोडेसे बारकावे जे होते ते मी तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत. कशी संख्या बनवायची, 0 कुठं घ्यायचा, 3 अंकीपासून 5 अंकी कशी तयार करायची, लहान कशी तयार करायची 5 अंकी, मोठी तयार कशी करायची, सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती आहे की नाही, सर्वात मोठी एक अंकी संख्या कोणती 9, सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती 10, सर्वात मोठी 2 अंकी संख्या, सर्वात लहान 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या. अशा पद्धतीनं मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या तयार करणे यातील सूचना किंवा महत्त्वाचे जे मुद्दे होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावरील आधारित स्वाध्याय पाहणार आहोत. हा आपला 11वा व्हिडिओ असेल. तेव्हा न्यू नॉलेज हब यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ.